या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, SS बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे SS बलदेवा हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। नमस्कार, आपण आज तिरुपती जे पद्मावती देवीच्या साडी अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। गेले 2 दिवस या ठिकाणच्या व्यवस्थापनासाठी पद्मशाली पद्मादेवी ब्रह्मोत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास भिंगी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आपापल्या पद्धतीने नियोजन केले। या ठिकाणी आपल्याबरोबर अंबादास भिंगी साहेब आहेत। आपण सोलापुरातून ज्यावेळेला साडी अर्पण करण्यासाठी घेऊन आलात त्यावेळेचे किती जोडपे आपल्या बरोबर होते आणि या ठिकाणचे नियोजन कसं केलं? आता सोलापुरातून आम्ही 14 तारखेला तिथं देवीच्या कुंकुमार्चना केले। तिथं 600 लोकांच्या हस्ते कुंकुम अर्चना करण्यात आली। तिथं 51,000ची साडी आम्ही आणलो होतो आमच्या ब्रह्मोत्सव समितीच्या वतीने। ती साडी तिथं ब्रह्मोत्सव करून सगळं लोकांनी त्याच्या साडीचं कुंकुम अर्चना करून बालाजी मंदिरमध्ये ठेवण्यात आलेल्या। बालाजी मंदिरमध्ये 4 दिवस गोरगरिबासाठी म्हणजे कामगार वर्ग, गारमेंट वर्ग आणि इतर कामगार, रेडीमेड गारमेंट आणि विडी कामगार यांना ही साडीचा दर्शन, देवीचे दर्शन व्हावी यासाठी ते ठेवण्यात आले होते। सगळ्या लोकांनी तिथं दर्शन घेतलेलं आहे। ती साडी आम्ही 19 तारखेला रात्री शुक्रवारी या तिरुपतीला रवाना झालो आणि तिरुपती ट्रेनमध्ये जवळजवळ 25 जोडपे म्हणजे एकूण 50-60 लोक, मुलं सगळे मिळून 60 ते 65 लोक त्या ट्रेनमधून प्रवास केलेला आहे। आणि या देवीची दिनांक 21 रोजी आम्हाला टाईम दिले होते, पण इथं देशाचे राष्ट्रपती मुर्मू यांनी आले होते, त्यासाठी आम्हाला 1 दिवस अगोदरच साडी अर्पण करायला सांगितले। त्यासाठी 20 रोजी सकाळी आम्ही 12 वाजता देवीच्या प्रांगणात हा कार्यक्रम करून देवीला आपण कुंकुम अर्चना करून सर्व 25 जोडपे, 25 साड्या आणि एक 50,000ची एकदम मोठी साडी देवीला अर्पण केलेला आहे। आणि तिथून आम्ही संध्याकाळी बालाजीला दर्शन गेलेलं आहे आणि बालाजी दर्शन त्याच दिवशी संध्याकाळी रात्री 11 वाजेपर्यंत सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे आणि बालाजीचा सगळ्यांना आशीर्वाद मिळालेला आहे। आणि आज 21 तारखेला इथल्या सगळ्या आजूबाजूच्या म्हणजे कपिलतीर्थ म्हणा, गोविंदराज देवपल म्हणा, कालाश्री म्हणा, सगळे लोक इथं दर्शनाला गेलेले आहे। आणि संध्याकाळी 8 वाजता सोलापूरसाठी ट्रेन आहे। सगळ्यांनी सोलापूरला आम्ही रवाना होत आहे आणि या देवीच्या चरणी सगळ्यांना आशीर्वाद मिळावं आणि सोलापूरमध्ये पद्मशाली समाज पूर्वी पूर्व विभागावर जसं सोनेरी दूर निघत होते, दिवस येत होते, तसं दिवस यावे म्हणून श्री बालाजीच्या चरणी आणि देवीच्या चरणी आम्ही प्रार्थना केलेला। आज देवीची आशीर्वाद घेऊन आम्ही सोलापूरला येत आहोत। जय हिंद, जय मार्कंड्या। आपण चॅनलला मुलाखत दिला त्याबद्दल चॅनलच्या वतीनं आपला हार्दिक आभार, धन्यवाद। नमस्कार।